हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आजचा व्हिडिओ हा प्रश्नोत्तरांचा आहे. तुमचे बरेच जणांचे प्रश्न आहेत, त्यामुळे ते प्रश्न आज मी कव्हर करणार आहे. पहिला प्रश्न माझ्याबद्दल, स्वतःबद्दल विचारले, थोडंसं सांगा. पूर्वी मी केलेले व्हिडिओत पण बरंच आहे. हवाई ओव्हर के माय अँझायटी वगैरे ते. तरी अगदी थोडक्यात सांगते. मी आधी एकानं विचारले, तुम्ही काय प्रोफेशन करत होता? मी न्यू इंग्लिश स्कूल मिरज इथे टीचर म्हणून काम करत होते. तिथून 2013ला मी रिटायर झाले. इंग्लिश टीचर होते. त्याच्याशिवाय मी बोर्डाला आधी एक्झामिनर, मग मॉडरेटर, मग चीफ मॉडरेटर म्हणून पण काम केलेलं आहे. त्याचे नंतर एक हे आहे, प्रश्न आहे, योगेशजी विचारलेला आहे. हा खूप जणांची अशी थिंकिंग असते की माझे पेरेंट्सची पेन्शन येते, मग मला कमवायची गरज नाही. हे कम्प्लिटली चुकीचं आहे. हे बघा, तुमचे पेरेंट्सांना येत असेल पेन्शन, पण ती कधीपर्यंत येणार? ते दोघांना, म्हणजे एक गेला की दुसऱ्याला फॅमिली पेन्शन मिळतीये, पण त्यांचे नंतर तुमचं काय हे हा नको विचार करायला. आणि त्याच्याशिवाय माझं मत विचारलं तर प्रत्येकानं स्वतःला मिळवायला पाहिजे, स्वतःचे पायावर उभं राहायला पाहिजे. त्यामुळे पेरेंट्सची पेन्शन आहे, मग मी का करू? म्हणजे काय तुम्ही बसून खाणार? तुम्ही काय करणार? तुमचे जीवनाला काहीतरी उद्देश पाहिजे का नाही? काहीतरी गोल पाहिजे का नाही? आणि त्यांचे नंतर काय होणार तुमचं? उद्या तुमचे मुला बाळांना मोठं करायचं, तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला नको? त्यामुळे ही कम्प्लिटली हा विचार चुकीचा आहे. त्यामुळे प्रत्येकानं पालकाई मिळवला की तेही कमवले तर त्यांचा झालं. आपल्याला आपण मिळवायला पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे, तुमचे विचार खूप चांगले आणि मौल्यवान आहेत. तुम्ही पुस्तक का छापत नाही? कारण यूट्यूब व्हिडिओ डिलीट किंवा गायब होतात किंवा होऊ शकतात. प्रत्येकाला परमनेंट वाचायची सवय लागेल. विचार करू, कोणाला टोकायची? यूट्यूबवर मी येईन असं बोलीन, हा सुद्धा मी काही विचार केलेला नव्हता. आज हे घडते, त्यामुळे बघू फ्युचरमध्ये. इफ इट हॅपन्स, लेट अस सी. आणि हे लग्नाचे एकदमच घेते प्रश्न, तर बराच दिवस आहे बोलण्यासारखं. त्याच्या आधी हा प्रश्न आहे शेख इनायतुल्ला यांचा. ताईसाहेब, मला वृद्धाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे, हीच नम्र विनंती. माझे वय 70 वर्ष आहे. माझी पत्नी 4 महिन्यापूर्वी वारली आहे. मला कुठेही राहून कोणाची सेवा करून माझे पुढील आयुष्यासाठी मन रमले असं मला वाटते. हे बघा, आता वृद्धाश्रम तुम्हाला कसला पाहिजे? फ्रीमध्ये पाहिजे का पैसे देऊन पाहिजे? हा आधी विचार पाहिजे. आणि कुठल्या गावात पाहिजे? हे बघा, नंतरच्या वयात आपल्याला तिथला वेदर सूट होते नाही, हे सगळे प्रश्न पडतात. आणि वृद्धाश्रमातही वेगवेगळ्या तऱ्हाचे असतात. काही वृद्धाश्रम तरी अगदी 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी असतात. पुण्यातला एक मी बघितले, माझे मैत्रिणीचे काका काकू राहतात तिथे. 2-4 वर्षापूर्वी आम्ही बघितलं, तेव्हा महिन्याला 40,000 पेमेंट होतं तिथे. पण अगदी सोयी सुविधा म्हणजे 5 स्टारपेक्षाही जास्त. नो डाऊट त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत होती, म्हणून ते आईवडिलांना होत नाही म्हणताना तिथे ठेवलेलं होतं. तसं फ्रीमधनं मिळणारे पण आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठला पाहिजे, काय पाहिजे, हा सगळा तुम्ही विचार करून
शोधायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे काही अगदी अमुक सांगितला नंबर दिला असं होणार नाही. म्हणजे प्रत्येकाच्या सोयी म्हणा, हवं असलेल्या गरजा म्हणा वेगळ्या असतात. इवन आपल्याला तर म्हटलं तुम्हाला कसला पाहिजे, काय पाहिजे, कुठे पाहिजे हे सगळं विचारात घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय लगेच कुठल्याही वृद्धाश्रमाचा नंबर देऊन चालणार नाही. हे झालेलं आहे. अनुश्री गावडे विचारलेलं आहे, आजी तुमच्या तरुण वयात तुम्ही कोणतं जॉब करत होता? मला वाटतं आता बरेच प्रश्न आहेत लग्नाविषयी. आणि एका मेश्रामजी सांगितलेलं आहे, आज मी 11 वर्षे एका मुलीसोबत प्रेमसंबंधात होते. लग्न पण केले पण सोबत राहत नव्हतो. मला जॉब लागल्यावर सोबत राहू असं ठरलं होतं. ती पुण्यात राहत होती आणि मी गावाकडे होतो. ती पैसे कमवू लागली आणि मला विसरली, भांडण करू लागली जेणेकरून मी तिला सोडावं. खूप त्रास होत आहे. आयुष्यामध्ये आता काही करूसा वाटत नाहीये. सतत जीव द्यावा असे विचार येतो. जीवन निरस झाला. अहो, जीवन म्हणजे काय? फक्त एका मुलीसाठी जीवन आहे? एका व्यक्तीसाठी जीवन आहे? आपण जगतो तर स्वतःसाठी. स्वतःला जागं करा. मी काहीतरी करू शकतो, अमुक करतो हे करा. स्वतःचे आवडीचे छंद निवडा. का मी हॉबीज छंद म्हणते हे बघा, प्रत्येकालाच आपल्या आवडीप्रमाणे नोकरी मिळते असं नाहीये. शेवटी पोटा पाण्याची पैशाची गरज असते. मिळेल ती नोकरी कित्येक लोकांना करावं लागते. काहीच अगदी भाग्यवान लोक असतात ज्यांना आवडीप्रमाणे नोकरी लागते. त्यामुळे आपण आपल्या आवडीचा छंद जोपासावा. आणि असं कोणामुळे आता ती विसरली, मग तुम्ही काय लक्षात ठेवता? तुम्हाला एवढं विचारात यायला पाहिजे की ती विसरली ते मला काय, ती नाही ते तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला मिळेल, माझं जीवन मी उत्तम करणार. तुम्ही तुमचे स्वतःकडे आधी बघा. स्वतःचं आयुष्य चांगलं उभं करा. असं कोणासाठी जीव द्यावासा वाटतो? जीव एवढा स्वस्त नाहीये. पूर्वी पण मी सांगितलेलं आहे, आपण आपले मनाप्रमाणे ह्या जगात आलेलो नाही. त्यामुळे जग सोडून जायचं सुद्धा कोणालाही अधिकार नाही. तर ते देवाच्या हातात आहे. का मी देवाच्या हातात आहे म्हणते? म्हणजे हे बघा, कित्येक वेळेला आपल्याला आता प्रत्येकालाच विचार करा, कधी कधी तुम्ही खूप खूप प्रयत्न करता, एखाद गोष्ट मनासारखी घडत नाही. कधी कधी जाता जाता प्रयत्न करता आणि होऊन जाते. म्हणजे काहीतरी आपल्या हातातल्या पेक्षाही जास्त मोठा आहे. त्याला मी देव म्हणते, निसर्ग म्हणते, भाग्य म्हणते, ब्रह्मांड म्हणते. तेवढ्यासाठी मी ह्याच्यावर विचार ठेवते. हे माझं स्वतःचं मत आहे आणि हे तरी माझं ठाम मत आहे, आपण आपल्या इच्छेनं ह्या जगात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या इच्छेनं आपण जीवन संपवू शकत नाही. आता पुढचा लग्नाविषयीचा प्रश्न. बरेच लोक आहे, मला वाटते जवळजवळ 10 ते 11 प्रश्न त्याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ते सगळे मी एकत्र घेतेय. बरेच लोक म्हणतात लग्न करायचे आधी आपल्याला मुलगा किंवा मुलगी कोणी कसा आहे काय आहे कळत नाही. अहो, ही आपण काढून घ्यायला पाहिजे. तुम्ही हल्ली तरी सोपं झाले. हल्ली लग्न ठरल्यावर मुलगा मुलगी भेटतात. येणं नव्हे 4-5 वेळेला भेटतात. त्यामुळे तो किंवा ती कसं वागतीये, त्यांचे घरातलं किंवा तिला पसंत आहे का नाही. आणि मुलं कित्येक वेळेला का नाही अगदी ऑनेस्ट असतात, खरं खरं बोलतात, सांगतात पण. त्यामुळे अगदी प्रेमानं वागा. लग्न झालं नाही तरी हरकत नाही आहे तर आपण मोकळेपणानं आधी बोलू म्हणा, एकमेकांना विचारा. तुम्हाला ओव्हरऑल त्यांचे बोलण्यावरनं तुम्हाला काढता येईल बऱ्याच गोष्टी. ही एक झाला. दुसरे, आपण कधी लग्न ठरला की लगेच हो म्हणत नाही. आपण काय करतो, आजूबाजूला आपले ओळखीचे कोणी लोक असतात त्यांना विचारतो. हे झालं दुसरं. तिसरं,
आपण कोणाला तरी त्यांचे पालतीवर ठेवायचं. तो बाहेर कुठे जातो का, म्हणजे तुम्ही विचारलात की कोणी म्हणणार नाही मी ड्रिंक्स करतो, मी हे करतो म्हणून. त्याचे मित्र कोण आहेत हे बघायचं. तो ऑफिस सुटल्यावर किंवा त्याचं हे झाल्यावर कुठे जातो, काय वागतो, कसं करतो, हे बघा. आपल्याला आयुष्य काढायचं असलं तर हे सगळं आपण करायलाच पाहिजे. जराशी माहिती काढायची. अहो, बाजारात गेलो, भाजी घ्यायला गेलो तरी आपण किती तरी चिकित्सा करतो. मग आपण आयुष्य आपलं पुढचं काढायचं आहे त्या व्यक्तीबरोबर म्हटल्यावर हे सगळं करायलाच पाहिजे. आपल्याला जरा नीटपणे विचारायचं, बोलायचं, आजूबाजूच्यांच्याशी विचारायचं. हे सगळं आपण केलं का नाही, बऱ्याच गोष्टी कळतात. पण 100% कळतील मी म्हणत नाही. मी पण तुमच्या मताशी हे आहे. बऱ्याच गोष्टी लग्न झाल्यावर पण करतात. मग आपलं नशीब म्हणायचं आणि ॲडजस्ट करायचं. प्रेमानं एकमेकांना बदलायला प्रयत्न करायचे. पण आपल्याला शक्य आहे एवढं आपण आधी माहिती काढायची. म्हणजे कसं आपण सेफ असतो. आणि असं म्हटलं जाते ॲटलिस्ट 90% आपलं आयुष्य सुखी होणं किंवा दुःखी होणं, चांगलं होणं किंवा तेवढं न होणं हे आपले पार्टनरवर अवलंबून आहे. त्यामुळे लग्न करणं म्हणजे ही काही चेष्टेची गोष्ट नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित विचारपूर्वक करायला पाहिजे. गडबड करू नका. 1-2 वर्ष लेट झालं तरी हरकत नाही आहे. नंतर आपण पश्चाताप करू नये. हल्ली आपण आपल्या आजूबाजूला बघतो. त्यामुळे काय होतं आहे, आपण म्हणतो का नाही, दूध पिऊन आपलं तोंड पोळलं की आपण ताकसुद्धा फुंकून पितो. त्यामुळे जरा चांगल्यापैकी चौकशी करा आणि नंतर काय तर ठरवा. मला वाटते बरेच प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत का, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळा व्हिडिओ करायला गेला की शक्य नाही. म्हणून मी बरेच प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आणि तुम्हाला काही असलं तरी कधीही विचारा. आणि स्वतंत्र सिरियस मोठा विषय असला की मी स्वतंत्र व्हिडिओसुद्धा करीन. नाही ते मी एकदम 8-10 प्रश्न घेत जाईल. अच्छा, हॅव ए गुड डे.